खेड तालुक्यामध्ये राक्षवाडी आणि मावळ तालुक्यातील उडसे या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त केलाय। या कारवाईमध्ये तब्बल 32,000 किलो मँगो पल्प सुमारे 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तपासात साखरेच्या ऐवजी भेसळयुक्त पदार्थ, दूध आणि केमिकलयुक्त रंगांचा वापर होत असल्याचं उघड झालं आणि या पल्पमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असून प्रशासनाने पुढील तपास सुरू केलाय। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्याला अधिकची माहिती देतात। सचिन, धक्कादायक बातमी म्हणावी लागेल कारण मोठ्या प्रमाणामध्ये भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त केलाय। खरं तर ही एकदम अशी धक्कादायक अशी बातमी आहे आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे। खरं पाहिलं तर अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये सुद्धा असे मँगो पल्प निर्मितीचे कारखाने सुरू आहेत आणि या कारखान्यावरती जे अन्न आणि औषध प्रशासन आहे याचा कोणताही वचक असलेला पाहायला मिळत नाहीये, कोणत्याही नियमित तपासण्या होत नाहीयेत। त्यामुळे या व्यावसायिकांचं फावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जास्त नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं आंब्याचा कमी वापर आणि बाकी केमिकलचा जास्त वापर करून अशा प्रकारे हे भेसळयुक्त आंबरस तयार केला जातो आणि तो अगदी कमी रेटला विकला जातो आणि हे कमी रेटचे जे आंबरस आहेत हे शक्यतो हॉटेल्स असतील, मंगल कार्यालय असतील, अशा ठिकाणी जिथे बल्क फूड तयार केलं जातं, जास्त लोकांचं जेवण तयार केलं जातं, अशा व्यावसायिकांना हा निकृष्ट दर्जाचा जो आंबरस आहे हा पुरवला जातो। खरं तर हे प्रकार रोखणं गरजेचं आहे। नागरिकांच्या ज्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं अन्न आणि औषध प्रशासन आहे, या अन्न आणि औषध प्रशासनाने या कारवाईची व्यापकता वाढवणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त जे प्रक्रिया उद्योग आहेत त्या प्रक्रिया उद्योगांवरती अन्न आणि औषध प्रशासनाने अशा धाडी टाकणं गरजेचं आहे। स्टुडिओ बरं सचिन, धन्यवाद या माहितीसाठी।